नमस्कार. आज आपण पाहतोय अगदी अप्रतिम अशी वन पॉट मिलची रेसिपी. वन पॉट मिल म्हणजे यामध्ये आपल्याला अशा काही गोष्टी आवर्जून टाकायच्या आहेत की ज्या एकत्र आपलं संध्याकाळचं जेवण पूर्ण करतील. आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. त्यासाठी आता आपण काय साहित्य घेतलं ते पाहूयात. तूप घेतलं होतं मी पॅनमध्ये. तूप गरम केल्यानंतर त्यामध्ये इंद्रायणी तांदूळ पाऊण वाटी मी छान परतून घेतलेला आहे. धुवून घेतला आणि आता तो तुपावर आपण छान परतून घेणार आहोत. यामुळे त्याचा स्वाद आणखीन वाढतो. ही अशी रेसिपी आहे की तुम्ही एकदा जर केली तर तुम्ही आवर्जून करणारच अशी रेसिपी आहे ही. अनेकदा गरम पाणी टाकले आपण लगेचच. गरम पाणी टाकल्यामुळे पाहू शकता लगेच उकळी यायला सुरुवात होते, कारण आपला तांदूळ देखील गरम आहे तुपावर भाजलेला आणि आपण गरम पाणी टाकल्यामुळे पटकन उकळी यायला सुरुवात होते. हा आपल्याला भात एकदम मऊ शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी जेवढं हवं तेवढं पाणी आणखी एकदा टाकून घेणार आहे. मीठ टाकलं आपण चवीनुसार. छान मिक्स करून घ्यायचं आणखीन थोडं पाणी टाकून आणि झाकण लावून आपल्याला छान हा शिजवून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये आपल्याला हा चेक करावा लागेल. हलवून घ्यायचा आणि झाकण बंद करून छान पुन्हा एकदा आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचं आहे. पाहू शकता छान आपला भात तयार होतो आहे. झाकण काढलं आपण. छान तयार झालेला आहे आपला भात. आणखीन 1-2 मिनटं ठेवून आता काढून घेतला. पाहू शकता छान आपल्याला हवा तसा एकदम मऊ, जसा इंद्रायणी भात नॉर्मली शिजवला जातो किंवा जसा छान लागतो अगदी मऊसूत शिजवलेला, तसाच मी करून घेतलेला आहे. कारण आपल्याला या रेसिपीसाठी हा भात असाच शिजलेला लागणार आहे. आता आपण करतो आहे त्यासाठी लागणारं सूप. कुकर तापवून घेतला आपण. त्यामध्ये तेल तूप तुम्ही कशाचाही वापर करू शकता. मी याच्यासाठी तेलाचा वापर केला सूप तयार करणार, म्हणजे सॉफ्ट आपण तयार करणार आहोत. त्यासाठी आपण जे बोनचे पीस आहेत चिकनमधले ते आपण इथे वापरणार आहोत. बोन असलेले पीस वापरल्यामुळे आपल्या स्टॉकला छान टेस्ट येतो. बोनलेसपेक्षाही विथ बोन जर असेल तर त्याचं स्टॉक खूप छान येतो. मीठ टाकलं आपण, आलं लसूणची पेस्ट टाकली आणि छान परतून घेतो आपण. तर थोडी हळद ॲड करायची म्हणजे छान रंग येईल. फास्ट गॅसवरच आपल्याला छान परतून घ्यायची ही आणि आत लगेचच आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं. चिकन टाकलं आपण आधी आणि चिकन आता आपल्याला छान परतून घ्यायचं तसा रंग बदलेपर्यंत. एका बाजूला आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला स्टॉकमध्ये देखील गरम पाण्याचाच वापर करावा लागेल. पाहू शकता चिकन आपलं छान परतून झाल्यानंतर रंग बदलला चिकनने आणि त्यानंतर आपण लगेचच भरपूर आपल्याला स्टॉक तयार करून घ्यायचा आहे. कारण आपल्याला ते पाहू शकता आपण छान हलवून घेतलं आहे. मीठ वगैरे टाकलं होतं आपण. छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या. आपलं हे जे चिकन आहे आपलं ते छान शिजलं पाहिजे. आता आपली फायनल रेसिपी आहे. त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल घेतलं. तेल तूप तुम्ही काहीही वापरू शकता इथे तुमच्या सोयीनुसार. तमालपत्र आणि लवंगा टाकल्यात मी 2-3, काळे मिरे आणि 1 बडी वेलची. आता इथे मी 5-6 लसणाच्या कळ्या ठेचून टाकलेल्या आहेत. आपलं तेल तुम्ही पाहू शकता अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे गॅस आणि
या ज्या लसणाच्या कळ्या आहेत या करपल्या नाही पाहिजेत, अदरवाईज आपल्या रेसिपीला अजिबात छान टेस्ट येणार नाही. टेस्ट बदलते त्याची लगेच. हा लसूण अजिबात करपला नाही पाहिजे. लगेच हलवून घ्यायचं. तेल थोडंच गरम ठेवायचं. तेल अजिबात जास्त तापवून नाही घ्यायचं. लगेचच कांदा टाकायचा म्हणजे लसूण आपला करपत नाही अजिबात. कुठलीही गोष्ट यातली करपली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आता पौष्टिक करण्यासाठी आपल्याला ही रेसिपी आपली पौष्टिक करण्यासाठी गाजर टाकलं आहे मी थोडं त्यात. पालक तुम्हाला हवं ते तुम्ही टाकू शकता. नॉर्मली घरामध्ये जे काही मुलं खात नाहीत ते. सगळं छान मिक्स करून आपल्याला पालक टाकून घेतला. आता आपण पालकची पानं 2-3 कट करून घेतली आणि ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे छान परतून घ्यायचं अगदी मंद आचेवर. अजिबात घाई करायची नाही, कारण हे सगळे फ्लेवर्स यामध्ये खूप छान टेस्ट देतात. काळी मिरी आपण एक 5-6 घेतल्या आणि त्या ठेचून घेतल्या आणि त्या देखील यात टाकल्यात. म्हणजे काळी मिरीचा तिखटपणा पण मिळतो आपल्याला आणि त्याचा फ्लेवर देखील छान उतरतो या रेसिपीमध्ये. छान मिक्स करायचं आहे. म्हणजे काळी मिरी, लवंग, नंतर लसूण, सगळे फ्लेवर्स एकत्र छान होतात आणि आपली रेसिपी छान होण्यास मदत होते. मीठ टाकलं आपण चवीनुसार. आलं लसूणची पेस्ट टाकली. आता आपण आलं लसूणची पेस्ट इथे आपण छान मोठा चमचा टाकलेला आहे मी. भरपूर घ्यायची, त्यामुळे या रेसिपीला छान टेस्ट येते. आलं लसूणचा कच्चटपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायची ही. मी तूप आणि तेल एकत्र केलं आहे, त्यामुळे ते छान फ्लेवर येतो आहे त्याचा. चिकन आपलं जे होतं बोनलेस, आता मगाशी आपण जे वापरलं ते विथ बोन होतं स्टॉकसाठी, ते देखील आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. पण आता मी बोनलेस पीसेस जे ठेवले होते थोडे, म्हणजे एक साधारणतः 150-200 ग्रॅम बोनलेस पीस आहेत आणि 200-250 ग्रॅम आपलं विथ बोन होतं. त्यातला सगळा बाकीचा जे काही असतात, जे नको असलेले वगैरे पीसेस असतात ते आपण काढून टाकलेत. तेवढं होऊन आपलं टोटल चिकन अंदाजे 300-350 ग्रॅम आहे. छान रंग बदलेपर्यंत आपल्याला छान परतत राहायचं आहे. प्रत्येक पीसचा रंग छान बदलला पाहिजे. मसाल्यांमध्ये हे चिकन परतलं गेलं आणि मीठ वगैरे त्याला छान असं सॉल्टी तयार होतं. ते पाहू शकता. जे लॉंगग्रेन राईस घेतला होता मी 2 चमचे, तो मी असाच टाकला आहे. मी वॉश करून देखील टाकू शकता. कारण हे आता चिकनसोबत आपल्याला हा लॉंगग्रेन राईस शिजवून घ्यायचा आहे. तो एवढ्यासाठी की आपण पहिला भात जो आहे तो मऊ शिजवून घेतला होता आणि हा असा अखंड राहतो छान. तुम्ही याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता, म्हणजे अगदी अर्धी वाटी वगैरे सुद्धा घेऊ शकता. तांदूळ, चिकन, सगळे आपले मसाले छान परतले गेले पाहिजेत. अजिबात घाई करायची नाही. छान निवांत व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे सगळं. झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं आपल्याला याला छान वाफेवर शिजवू द्यायचं आहे. बोनलेस पीस असल्यामुळे छान शिजतात पटकन. आणि हे जे मसाले आपण यात ॲड केलेत सगळे, त्याचा फ्लेवर देखील चिकनला छान लागतो.
शेजवान सॉस टाकला आहे आपण, अगदी अर्धा चमचा टाकला आहे पोह्यांचा. हे फ्लेवर्स आपल्या रेसिपीला थोडी ॲडिशनल टेस्ट देतात, पण तुम्हाला नको असतील, फक्त चिकनच्या सूपची जर तुम्हाला टेस्ट हवी असेल तर हे फ्लेवर्स तुम्ही नाही टाकलेत तरी चालतील. ग्रीन चिली पेस्ट टाकलेली आपण, याच्यामुळे तिखटपणामध्ये थोडी वाढ होते. छान परतून घ्यायचं हे देखील. थोडा शेजवान सॉस हा देखील मी अगदीच अर्धा चमचा टाकलेला आहे. ओव्हरपॉवर करायचे नाहीत हे मसाले, की जेणेकरून आपली जी बेसिक चिकनची टेस्ट आहे ती जाईल. आपल्याला एक ॲडिशनल फ्लेवर द्यायचा आहे या सॉसचा. हे जर नाही टाकले तरी चालू शकतात, पण टाकल्यामुळे थोडा आणखीन छान स्वाद येतो. लहान मुलांना, मोठ्यांनाही खूप आवडतात हे स्वाद. पाहू शकता. आता मी स्टॉक ॲड केला आहे याच्यामध्ये. स्टॉकमधले पीस देखील यात ॲड करणार आहे, म्हणजे आपल्या प्रत्येक बाईटला चिकन जर आपण व्यवस्थित टाकलं भरपूर, तर प्रत्येक बाईटसोबत आपल्याला एक पीस तरी आला पाहिजे, इतकं चिकन व्यवस्थित ते होऊन जातं आपल्या रेसिपीला पुरेसं असं. कमी चिकन टाकलं तर नुसतंच राईस लागतो आणि मग ते आपल्याला असं छान नाही लागत. पाहू शकता इथे तांदूळ जे आपले लॉंग ग्रेन राईस आहे तो पण कसा शिजला आहे पाहू शकता. छान एकत्र असं ते उकळून द्यायचं छान, एक 5 ते 7 मिनिटं, आणि त्यानंतरच हे काढून घ्यायचं आहे बाजूला. झाकण काढलं आहे आपण. आता आपल्याला यामध्ये आपला जो राईस होता आपण आधी कुक करून घेतला आहे तो आपल्याला छान यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. हे असं करण्याच्या मागची एक महत्त्वाची टीप म्हणजे राईस कायम आपल्याला आधीच शिजवून घ्यायचा आहे, नाहीतर मग तो आपला जो हा स्टॉक असतो तो सोक करून घेतो पूर्णपणे आणि मग आपला राईस कोरडा असा होतो. हे अशा पद्धतीने केल्यामुळे राईसला वेगळं पाणी लागत नाही, त्यामुळे स्टॉक आहे तसाच राहतो आणि हा आपला राईस छान शेवटपर्यंत अगदी दिवसभर ज्युसी असा राहतो. छान तयार आहे आपली रेसिपी, पाहू शकता. आता आपण ती सर्व करतो आहे. कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. कोथिंबीर घालून देखील किंवा कोथिंबीर न घालता देखील